फेल झाली. तिसरी नीती आहे दंडनीती आणि मग वेदनीती चौथी. देव म्हणतात धर्मराजाला, दादा मी दंडनीतीचा प्रयोग ठरवलेला आहे, बी अलर्ट. युद्ध होईल, सैन्य निर्याण आधी तुम्ही करून घ्या, तुमचे माणसं पाठवा. पाठवले. किती सैन्य गोळा झालं? पांडवाकडे 7 अक्षौहिणी. अक्षौहिणीचं प्रमाण त्या दिवशी सांगितलं आहे मी. द्रुपदाकडे पाठवा विराट, दृष्टद्युम्न, शिखंडी, सात्यकी, चेकिता, हे सगळे जे तुमचे सासरे आहेत तुमचेच आहेत, संबंधी आहेत, विराट आदी तुमचेच आहेत. पण संबंधी सोडून मित्र तुमच्याकडून किती आहेत? सांगितलं मित्र बहुतेक कोणी नाहीत, फारच कमी आहेत, बोटावर मोजणे इतके. दुर्योधनाच्या बाजूला मित्र किती आहेत? सांगितलं असंख्य. असंख्य मित्र आहेत म्हणून 11 अक्षौहिणी सैन्य गोळा झालं. म्हणजे समाजात, राष्ट्रात दुर्योधनाला मान्यता देणारे जास्त होते की पांडवाला? तसंच आहे ना, हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ आहे. इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे की नाही? कोणत्या काळात चांगल्याची साथ माणसाने दिलेली आहे, आजही देत नाही तुम्ही. एक्सक्यूज मी, बट इज फॅक्ट अँड फॅक्ट. आजही नाही देत. जर तुम्ही चांगल्या माणसाला साथ दिली असती, आम्ही 1-2 आमचे बाबा लोक उभं केलेले का तर डिपॉझिट जप्त झालं, त्याला कोण मत देतो? मी त्या दिल्लीला सांगितलं प्लीज डोंट ट्राय अगेन, यांची अब्रू घालवू नका. आणि हे पॉलिटिकल लीडर झाल्यावर रिलिजियस प्लस पॉलिटिकल लीडर 2 नावे 2 पाय ठेवून यांचा प्रवास नाही होणार. यांची अब्रू नका घालू. डोंट ॲडवाईज टू अदर्स. पुन्हा सांगू नका यांना की तुम्ही नॉमिनेशन पेपर भरा. नो नो, तुम्ही तुमचा परमार्थ करा, भजन पूजन कथा कीर्तन हे करा. तुम्ही हे बाकी काम करू नका, कारण यांची अब्रू चालली जाईल. हे राजकारणातले लोक निर्लज्ज आहेत. 4-4 वेळ डिपॉझिट जप्त झाल्यावरही नॉमिनेशन भरतात. पशु एवढा निर्लज्ज नसेल. गाढवीच्या मागं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तर काय 16वा अध्याय पहा, तिच्या तोंडावर लाथा मारते ती गाढवी, तरी तू इतका निर्लज्ज आहे की पुन्हा तिच्या मागं जातो. अशा पुन्हा पुन्हा डिपॉझिट जप्त होऊन भरणारा, नॉमिनेशन भरणारा, आणि हा दृष्टांत जवळजवळ सारखा आहे. अब्रूचा माणूस हे काम नाही करत. मी फार कडक बोलतो, नाईलाज आहे त्याला, तरी तो उपयोग नाही काही. तथोक्तम सवयेन वाक्य बा. निर्णय घेतला सगळ्यांनी, माणसं पाठवली, गोळा झाली. तर काय गोळा, कोण झालं, काय झालं, हे सगळे आपतायत, संबंधी आहेत. आणि आपापल्या सैन्याचे पडाव सगळं निर्माण करावं लागले. सुसज्जित सेना आहे. पांडवाची नाही, दुर्योधनाची आहे तेवढीच. समयोचित कर्तव्य विचारलं, काय करावं देव आता? देवाने सांगितलं समयोचित कार्य करा. पृथक पृथक अक्षौहिणी सेनेचे सेनापती निर्माण करा. 7 सेनापती झाले एका एका अक्षौहिणीचे, आणि 7 सेना मिळून एक सरसेनापती निर्माण करा. कुणाला करावं? सांगितलं आम्ही, आमचा विचार सांगण्याचं कारणच नाही. हे सगळं सांभाळणारा तू आहेस, तुला सगळंच कळतं, तू म्हणशील ते कबूल. सगळं झालं तर तुम्हाला बारीक सांगायला मला वेळ नाही. 55 पैदल आणि याप्रमाणे 10,000चा एक गण वगैरे, हे सगळं गणित आहे. आणि या मोजमापानुसार 7 अक्षौहिणी सैन्य. प्रधान सेनापती पदावर दृष्टद्युम्नाचा अभिषेक झाला. का? अरे सांगितलं, अर्धा ब्राह्मण अर्धा क्षत्रिय आहे, अग्नीतून निघाला आहे, कोणा आईच्या पोटातून थोडं निघालेलं आहे. आणि याची शिक्षा दीक्षा द्रोणाचार्याकडे झाली. द्रोणाला माहीत आहे हा माझा मृत्यू आहे, तरी झाली. माझ्या मते युद्धाचं सूक्ष्म ज्ञान एकतर अर्जुनाला आहे किंवा याला. अर्जुनाला सेनापती करता येत नाही, दृष्टद्युम्नाला सेनापती करा. आणि पांडवाकडे कोणाला करावं? द्रोणाला करावं की भीष्माला करावं, कर्णाला करावं? कर्णाने सांगितलं जीवितम गंगेन राजम योगिष्ठ कथन. भीष्माचार्यच योग्य आहेत, त्यांना करा.
भीष्माचार्याला विचारलं, आजोबा तुम्ही युद्ध कसं कराल? सांगितलं, मी रोज 10,000 योद्ध्यांचा वध नियमानं करील, पण पांडुपुत्रांचा वध नाही करणार. त्यांच्याबरोबर युद्ध अवश्य करीन, प्रामाणिक, वध नाही करणार. आणि दुर्योधना, शिखंडीशी मी लढणार नाही, कारण तो आधी स्त्री होता. ह्या अटा कबूल असतील तर मला सेनापतीने, आपल्यात काही कारण नव्हतं, पण उत्साह भंग करायचा होता म्हणून कर्णाला अर्धरथी बोलले. कर्णाला भयंकर राग आला. दुर्योधनाला सांगितलं, राजा, एक तर भीष्माचार्य लढतील किंवा मी लढील. ज्या दिवशी भीष्माचार्य पडतील, मरतील, त्या दिवशी मी युद्धाकडे येईल. प्रयत्न केला. देवाने कर्णाला सांगितलं की जर तू योद्धा आहेस, भीष्म मरेपर्यंत काय काय पत्ते खेळशील काय? पांडवाच्या बाजूने लढ, धर्म आहे तो. त्यांनी सांगितलं, तुझं म्हणणं ठीक आहे, पण माझा मित्र दुर्योधन त्याच्या विरोधात लढायचा आहे, म्हणून मी द्रष्टा म्हणून पाहत राहील, युद्ध पाहिल पण लढणार नाही. रुक्मिणीचा भाऊ रुक्मी विजय धनुष्य आहे. 4 योद्ध्यात अतिरथी योद्धा. शल्य कौरवाकडे गेले. कौरवाकडे जायला आले नव्हते ते, कारण सख्य भाचे आहेत, नकुल सहदेव त्याचे. वाटेत दुर्योधनाने फूस लावली त्याला. सांगितलं की मामा, मी तरी भाचाच आहे तुमचा, तुमची व्यवस्था तुम्ही निघाल्यापासून मी केली आहे, खाण्या पिण्याची, सैन्याची, 2 लाख सैन्याची व्यवस्था. शल्यने सांगितलं, गडबड झाली रे, मला वाटलं ही पांडवाची व्यवस्था आहे. सांगितलं, नाही, ते काय करतात, मी केली आहे. ठीक, काय मागतो? सांगितलं, माझ्याकडून लढा. ठीक आहे, लढ. धर्मराजाकडे सांगितलं, त्याला सांगितलं असा असा प्रकार झाला आणि मला याप्रमाणे फसवलं दुर्योधनाने, मला तिकडे जावं लागेल. सांगितलं, जा, माझं काम तुम्ही करा. एक दिवस असा येईल मामा की ज्या दिवशी तुम्हाला सारथ्य करावं लागेल कर्णाचं, आणि कर्णाबरोबर ज्या दिवशी अर्जुनाचं युद्ध होईल त्या दिवशी तुमच्यावर प्रेशर येईल सारथ्य करण्याचं. तुम्ही माझं एवढंच काम करा, कर्णाचा बोलून शब्दद्वारा उत्साहभंग करा. ॲक्सेप्ट. रुक्मिणी गाले एक अक्षौहिणी सैन्य घेऊन कुंडिनपुरातून पांडवाकडे आले. त्यांचं आणि कृष्णाचं वाकडं, शाळा आणि जावई 36. पण काही झालं तरी माझा जावई ज्या बाजूला आहे तिकडे जावं लागेल ना. पांडवाकडे आले. भाषा रफ, अहंकारी. धर्मराज, तुम्ही कुणीच युद्ध करायचं नाही, युद्ध पहा फक्त, मी एकटा कौरवांना मारून टाकतो, भीष्म द्रोण कृप यांचा वध करतो आणि राज्य तुम्हाला देतो. अर्जुनाने सांगितलं, महाराज, आम्ही क्षत्रियाची संतान आहो ना, हातात बांगड्या भरल्या नाहीत, आम्हाला युद्ध करता येते. तुम्ही युद्धात माराल आणि तुम्ही पराक्रम केलेलं राज्य आम्ही आयतं घ्यावं, हे काही पटण्यासारखं नाही. या, यांना बुक्काला वाजावू दे. इथून गेला दुर्योधनाकडे. अहंकारी माणसाचं कसं असतं. त्याला सांगितलं की पांडवांना कृष्णासहित मारून टाकतो, चिंता करू नको, तुम्ही लढायचं नाही. दुर्योधनाने सांगितलं, आम्हीही बांगड्या भरलेल्या नाहीत आणि गाईच्या पोटातून जन्म नाही, क्षत्राणीचे आहे आमचा, या तुम्ही. परत गेला. का? अशी भाषा वापरणाऱ्याला कोण आपल्या बाजूला घेईल? म्हणून 3 योद्धे नव्हते या युद्धात अतिरथी. एक रुक्मी नव्हते, एक बलरामदादा नव्हते, आणि मणिपूर नरेशाच्या कन्येच्या पोटातून निर्माण केलेला अर्जुनानी बब्रुवाहन नव्हता. जर बब्रुवाहन या युद्धात असताना, व्यास म्हणतात, यांना कष्ट करण्याचं काम नव्हतं काही बापाला, सगळ्यांना पुरून उरलं असतं. सगळी युद्धाची तयारी आहे. कारण गीता आपल्याला सांगणे म्हणजे युद्धाची तयारी आधी. याचं नावच उद्योग पर्व आहे. धृतराष्ट्रही जरा नाराज. संजयाला सांगितलं, का रे कसं करू, मी आंधळा, मला युद्धाचं वर्तमान कसं कळेल. तेवढ्या त्यांनी उलुकाला पाठवलं. हे नीच कथा आहे, मी सांगतच नाही. शकुनीचा पुत्र होता उलूक, त्याला पांडवाकडे पाठवलं उत्साहभंग करण्याकरता. त्यांनी अनेक प्रकारांनी निंदा दिली, काय शिव्या दिल्या, काय दिल्या असतील. तर महाराजांनी सांगितलं, नकुलाला मारू नको, हा दूत आहे.
तुम्ही टेप केलेली कॅसेट आहे ती वाचते ती, आवाज दुसऱ्याचा आहे. दुर्योधनाने शकुनीला पाठवलेला आहे. हे याच्या जवळचे शब्द नाही आहेत. याचं उत्तर आपण रणांगणात देऊ. तू सांगून दे, त्यालाही सांग, तुझ्या बापालाही सांग. शकुनीला सहदेवाने सांगितलं, तू आणि तुझा बाप दोघांना मी मारील एकाच वेळेला. तिला परत पाठवू. काय करावं? सूतपुत्रम सुदर्शम शल्यंच बलिनाम वरम. यादीच आहे महाराज, यादी. आणि प्रकार थोडा विचित्रच आहे. चिंता धृतराष्ट्राची आहे. तुम्हाला काय वाटते, धृतराष्ट्राला युद्धाचा परिणाम कळत नसेल? कळतो. पण संजया काहीतरी कर माझ्याकरता, मला युद्धाचं वर्तमान कळावं. व्यासाचं चिंतन केल्यावर व्यास आले. संपूर्ण जगत्त्वं तु लोकविनाशाय धृतराष्ट्र शकुलं चंत उत्पन्नो वैरपुत्रा स्वकलाच पापकृत. व्यास म्हणतात, संपूर्ण जगतातले क्षत्रिय, धृतराष्ट्राचं कुल, हे सगळे पापाचारी, मूर्तिमान वैर पुरुष निर्माण झालेला आहे. सगळ्यांना संपून टाकेल. तर माझी व्यवस्था काय? सांगितलं, व्यवस्था करतो तुझी. कारण काही जरी झालं तरी व्यासांनीच विचित्रवीर्याला जन्म दिला होता ना, आणि विचित्रवीर्याचा पुत्र आहे धृतराष्ट्र. तुला कळावं की दिसावं? सांगितलं, महाराज मी आंधळा आहे, माझे मेलेले पुत्र पाहण्याची माझी इच्छा नाही. फक्त मला पाहिजे रणांगणावर जे घडते त्याचा वृत्तांत कळावा. कसं करावं? शिबिर लागले सणांची, संचालन वगैरे सगळं आहे. आता ह्या 2 अध्यायात यादी आहे, त्याचं तुम्हाला काम नाही. रथी कोण आहेत, महारथी कोण आहेत, अतिरथी कोण आहेत, हे सगळं झालं. अकृताधिकाचं साधू संताचंही आगमन आहे, आंबोपाख्यान आहे. कारण भीष्माचार्याकरता भीष्माने दुर्योधनाला सांगितलं, मी जे तुला सांगितलं ना त्याच्यात मर्म आहे. मी शिखंडीबरोबर युद्ध करणार याचं कारण सांगतो तुला. हे अंबिका अंबालिकांचं मी हरण केलं, त्या आंबेनं पुढे तप केलं, आणि 3 जन्मानंतर ती कन्या म्हणून द्रुपदाच्या घरी जन्माला आली. सगळं झालं. त्याच्याकरता मला माझ्या गुरुबरोबर युद्ध करावं लागलं, परशुरामाबरोबर. परशुरामाचं म्हणणं होतं की आंबेला कोणीच ग्रहण करत नाही, म्हणून तू तिला बायको करून घेत. भीष्माने सांगितलं नाही. युद्ध झालं. वसू असल्यामुळे नारदाने सांगितलं परशुरामाला, महाराज शस्त्र खाली ठेवा, तुम्ही भीष्माचार्याला जिंकू शकत नाही. ठीक आहे, हे सगळं झालं. ह्यांच्या जीवनात विशेष घडणाऱ्या घटना आहेत. त्यांना स्वप्नात अस्त्राचा बोध केल्यानंतर युद्ध नारदांनी संपवलं वगैरे. फार लांब कथानक आहे ती. स्थूर्णाकर्ण राक्षसाने त्याला पुरुषत्व दिलं, कुबेराचा सेवक होतो म्हणून. आता तो मरत नाही तोपर्यंत पुरुष आहे, आणि स्थूर्णाकर्ण स्त्री आहे, कारण त्यांनी त्याला पुरुषत्व दिलं, तो स्त्री झाला. हे सगळं झालं. भीष्माचार्य म्हणतात, तो आधी स्त्री होता म्हणून मी त्याला मारणार नाही, त्याच्यावर युद्धच करणार नाही. शक्तीचं वर्णन आहे, तुमच्यात किती शक्ती आहे, काय वगैरे 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 सगळं झालं. आणि मग हा जो उद्योग पर्व आहे, उद्योग पर्व जवळजवळ संपला. सैन्याच्या कक्षात दुकानं लागलेली होती, वेशभूषेचं सामान होतं, वाहन, तुम्हाला जे लागते. राजा चाले तेथे वैभव सांगते, दोन्ही सैन्यावर सगळी व्यवस्था आहे. आणि आता भीष्मपर्व आरंभानंतर करून मी थोडीशी माहिती तुम्हाला सांगतो. भीष्मपर्वात
व्यासांनी संजयाला दिलेली दिव्य दृष्टी अतिमहत्त्वाची, कारण याचे अनेक गैरसमज आहेत. त्याच्याकरता मला ट्रू इतिहास तुम्हाला सांगावा लागेल. आणि मग याची श्लोक संख्या टाकतो. भीष्म पर्वात 122 अध्याय आहेत आणि 6100 श्लोक आहेत. तदअंतर्गत गीता आहे. त्यात राष्ट्र न द्यायचं आपल्याला काही घेणं देणं नाही. पण सगळ्यात मुख्य आहे सैन्याची स्थितीचंही आपल्याला काही करावं लागत नाही. व्यास आल्यानंतर संजयाला दिलेली दिव्य दृष्टी काय आहे. होणारा भयंकर परिणाम युद्धाचा. राजन, मी तुला सांगितलं होतं, दृष्टमतेन विषांपते चक्षुर्ददामि ते पुत्रम युद्धं तत् विषामय. मी तुला डोळे देऊ काय सांगितलं? नाही नाही नाही, डोळे नका देऊ. इथे मी बसलेला आहे, माझ्याजवळ येऊन मला युद्धाचं वर्तमान कोणी सांगेल अशी व्यवस्था करा. व्यासाने सांगितलं, संजय माझा शिष्य आहे, याला मी सिद्धी देतो, तुला ऐकू येईल. एष ते संजयो राजन युद्धमेतत वदश्यामी एतस्य सर्व संग्रामेन परोक्षम भविष्यति. युद्धाचा सगळा समाचार हा तुला सांगत जाईल. इथे बसून सांगेल काय? नाही. संग्राम भूमीत अशी कोणतीही गोष्ट नाही की जी संजयापासून लपेल. फार काय, एखाद्या वीराने मनात विचार केला तोही याला कळेल. दिव्य दृष्टीनं संपन्न झालेला सर्वज्ञ होईल. किती दिवसाकरता सांगितलं? युद्ध संपेपर्यंत. ज्या दिवशी युद्ध संपेल, कुणीही जिंको, त्या दिवशी याची दिव्यदृष्टी जाईल. हा गवलगण नावाचा जो माझा माणूस होता सूत, त्याचा हा पुत्र आहे संजय. हा युद्धात मारल्या जाणार नाही, जिवंत राहील. मग तुमच्याजवळ बसून सांगेल, मग युद्धात मारला गेल्याचा प्रश्न कुठे आहे? कारण तुम्हाला तर वाटते की या टी व्हीप्रमाणे तो त्याच्याजवळ बसलेला होता आणि त्याला वर्तमान सांगत होता. नो नो नो. म्हणून मी हे तुम्हाला डिटेल सांगून आलो जसं आहे तसं. नैनन शस्त्राणी छेदस्य नैनम. याला कोणतंही शस्त्र रणांगणात कापणार नाही. याला परिश्रम आणि थकावट जाणवणार नाही. संजय युद्धात शेवटपर्यंत जिवंत राहील. कुठे? गालगवगणिरथम जीवम युद्धास्तत्मान विमोच्यते. हा त्या युद्धात लढाई नाही करणार, फक्त पाहिल आणि युद्धाचं वर्तमान मग मला कसं सांगेल? अरे सांगतो तुला. याचा परिणाम दैवाचं विधान, यतो धर्मस्ततो जय. हा योग्य वेळेला तुझ्याकडे येईल. काही विशेष घटना घडल्यानंतर येईल आणि आल्यावर युद्धाच्या आरंभापासून त्या घटनेपर्यंतचा वृत्तांत तुला सांगेल. व्यासाने काही चिन्ह सांगितली वगैरे वगैरे. आणि राहू आणि केतू 7व्या राशीवर स्थित असतात नेहमीच, आणि सरळ चालतच नाहीत, वक्र चालतात, वाकडे उलटे चालतात. व्यास म्हणतात 8 ग्रह होते महाराज. महान अनिष्टाचं सूर्य तुलेवर आहे, त्याच्या निकट राहूचं मी आधीच सांगितलं आहे तुम्हाला. हा सगळा कुयोग आहे. चित्रा आणि स्वाती नक्षत्राच्या मध्ये कुरग्रह राहू स्थित आहे. तो चंद्र आणि सूर्याला पीडा देऊन राहिला आहे. आणि ध्रुव ताऱ्याच्या डावीकडून त्यांनी यात्रा अनिष्टाचं सूचक आहे सगळे. थोडक्यात 1 वर्षपर्यंत एका राशीवर राहणारे 2 प्रकाशमान ग्रह बृहस्पती आणि शनी तिर्यक वेद करून विशाखा नक्षत्राच्या जवळ आलेले आहेत. 2 तिथेचा क्षय आहे. 13 दिवसाचा पक्ष आहे. 15 दिवसाचा नाही, 14चा नाही, 16चा नाही. आणि 13 दिवसात 2 ग्रहण आहेत, एक सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण. हे कधी घडत नाही, पण यावेळेला आहे. ग्रहणावस्था चंद्र सूर्य दोघांना प्राप्त झाली आहे का? केतूला आणि राहूनं घातलेला आहे त्याला. 13 दिवसात अमावस्या आलेली आहे.
असं कधी आधी झालेलं नाही आहे. हे व्यास सांगतात. आणि कोणत्याही महिन्यात 13 दिवसात चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण येत नाहीत. त्याला कमीत कमी 14 दिवस तरी लागतात. जातिवधाचं अत्यंत नीच कर्म. कालरूपानं तुझा पुत्र प्रगट झालेला आहे दुर्योधन, हे मी तुला भविष्य सांगतो. आणि राजा, तुझ्या चुकीमुळे सगळं घडते आहे. संजयानं भूमीचं वर्णन केलं. द्वीप आदीचं वर्णन आहे. पण संजय आला कधी, या 9व्या अध्यायात फार महत्त्वाचं आहेत. भारतवर्षातल्या नद्या, देश, जनपद हे मी जर सांगू शकलो असतो तर जम्बूद्वीपाचा विस्तार 88,600 योजनाचा आहे. योजन म्हणजे 4 कोसाचा एक योजन. आणि मग संजयाला श्लोक सांगावं लागेल. ध्यायते धार्त राष्ट्राच सहसोपत्य दुःखिता आचष्ट निहितम भीष्म भरतानाम पितामहान. कसा आला? एक दिवस वैशंपायन म्हणतात, भूत, वर्तमान आणि भविष्याचा ज्ञाता, सर्व घटना प्रत्यक्ष पाहून गवलगण पुत्र विद्वान संजय युद्धभूमीतून परत आला. तो रडत होता. त्यांनी वर्तमान कोणतं सांगितलं? संजय वाच संजयोहम महाराज नमस्ते भरतर्षभा हतो भीष्मशांत तू भरतानाम पितामह. राजा, भीष्म पितामह आज युद्धात मारल्या गेले. हा तो बसून सांगत होता काय? म्हणून मी श्लोक सांगितला तुम्हाला. आचट निहतम भीष्मं भरतानाम पितामह. धार्तराष्ट्राचा सहसोपात्य दुःखिता. महाराज, मी तुम्हाला प्रणाम करतो. महाबली शांत नमो. भीष्माचार्य आज मारल्या गेले. सायंकाळी परत आला. बाणशय्येवर झोपलेले आहेत. शिखंडीच्या हातून मारले गेले. पण शिखंडीचा बाण शरीरात नाही आहे, अर्जुनाचे आहेत. काय त्या महावीराकरता सांगू? पुढे धृतराष्ट्राचा विलाप आहे. आणि त्यांनी प्रश्न विचारला, कथम कृणाम ऋषेरो हतो भीष्मा शिखंडीनाम कथम रथात सापत्नेन पितामे वा सेवनः. भीष्माचार्य मेले एवढं सांगू नको. मला हे सांग, युद्धाचा आरंभ कसा झाला आहे सांग. युद्धाचा आरंभ कसा झाला, कोण कोण लढलं, कोण कोण मेलं, आणि मग 10 दिवस आज युद्धाला झाले. सायंकाळी तू परत आला आहेस. 10 दिवसाचा संपूर्ण इतिहास मला विदित कर. हे सगळं सांग. आणि मग शेवटी सांग, भीष्माचार्य कसे मेले. वृत्तांताचं वर्णन केलं आहे त्यांनी. तमात देवी मदग्ने महाराज यथार्थसा दोषा मी हा करतो. तुम्ही जे मला अनेक प्रश्न विचारले आहेत त्याचं मी उत्तर देतो. नमस्कृता पितृस्तेहम पार्शार्यच धीमते. दिव्यम कृपा आहे त्या व्यासांची पराशरपुत्र, ज्यांनी मला ही दिव्य दृष्टी आणि दिव्य ज्ञान दिलं. वर्णन केलं पहिल्यांदा दुर्योधनाच्या सेनेचं. कौरवसेना, त्यातला कोलाहल, हे सगळं सांगितलं. व्यूहनिर्मिती आधी सांगितली. आणि मग सांगितलं, महाराज मी तुम्हाला व्रज व्यूह रचनादी सांगतो आणि दोन्ही सैन्याची स्थिती सांगतो. यांचं अभियान सगळं सांगतो. आणि दृष्ट्वा पांडवाचं सैन्य नाही, पण आधी भगवान वाच शुचिर्भूत्वा महाभावो संग्रामयुखे स्थितः पराजयां शत्रूणां दुर्गास्तोत्रम मध्ये येत. भगवंताने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तू भगवती दुर्गेची स्तुती कर पहिल्यांदा. एव मुक्तो अर्जुन संख्ये वासुदेवेन धीमतावतीर्थाम पार्थ स्नेहामात कृतांजली. हात जोडले अर्जुनाने
नमस्ते सिद्धसेनानी आर्य मंदरवासिनी कुमारी काली कपाली कपिले कृष्ण पिंगले भद्रकाली नमस्तेभ्यं महाकाली नमोस्तुते चंडी चंडे नमस्तेभ्यं तारिणी वरवर्तिनी। हे जगदंबे कात्यायनी महाभागे शिखे पिच्चवधरे नानाभूषणे अट्टशूलाग्रहणे खड्गे धारिणी श्रीकृष्णाची धाकटी बहीण आहेस तू, म्हणून तू आमच्यावर कृपा करणं सहजच आहे। भगवती उमा शाकंभरी श्वेता कृष्णा विरूपाक्षी सूत्रधारी सगळ्या जगाचं पोषण करणारी तू आहेस। तुष्टी पुष्टी धृती संजय म्हणतो ततपार्थस्य विज्ञाय भक्ती गोविंदास्त स्थितः। आणि भगवंताच्या समोर अंतरिक्षातून येऊन कृष्णासमोर भगवती प्रकट झाली। दिव्यावचहू स्वल्पैनेन तुकालेन शत्रुज्ञाती पांडवा नरस्माति दुर्घर्षम नारायण सहायवान। देवीने सांगितलं अर्जुना तू माझी स्तुती केली आहेस, लवकरच शत्रूवर तू विजय मिळवशील, कारण तू साक्षात नर आहेस। हा माझा भाऊ कृष्ण हा साक्षात नारायण आहे, आणि या रणक्षेत्रात नर आणि नारायण जिथे राहतील इंद्रही तुम्हाला पराजित करू शकणार नाही। सावध राहून युद्ध कर। माझी तू स्तुती केली आहे 5 श्लोकात, जो या 5 श्लोकाची स्तुती करील त्या माणसावर माझी कृपा राहील, ज्या ठिकाणी न्यायोचित वागणं राहील। हा गीतेचा शेवटचा श्लोक नाही आहे, नाही समश्लोक कसा आहे तो तुम्ही सांगतो मी तुम्हाला, कारण देवी वाच आहे यत्र धर्मोद्युती क्रांतिर्वरी धीरस्तता मती ततो धर्मस्तता कृष्णो यत कृष्णोस्तथा जय। हा श्लोक आहे। यत्र योगेश्वर कृष्ण हा 3व्या अध्यायाचा शेवटचा आहे, पण यत्र धर्मोद्युती यतो धर्मस्तता कृष्णो यत कृष्णोस्तथा जय। न्यायानं वागणारे जिथे आहेत, जिथे तेज आणि कांती आहेत, ज्या ठिकाणी श्रीहरी आहेत, जिथे धर्म विद्यमान आहे, आणि मुख्य म्हणजे ज्या ठिकाणी श्रीकृष्ण आहेत, जिथे कृष्ण आहेत यांचं नावच विजय आहे, तिथे विजय निश्चित आहे। गुप्त झालेली शक्ती। आणि मग धृतराष्ट्राने विचारलं संजया उभयोसेनेमध्ये मला त्याचं वर्णन तर सांग सगळं, युद्धाचा आरंभ कशा प्रकारानं झाला। पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव समर्थ अप्पास ठाला विठ्ठला विठ्ठला।